श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने आजचा प्रवचनाचा विषय आहे श्री स्वामींच्या हातातील गोटीची कथा. श्री स्वामी समर्थ हातातील गोटीविषयी म्हणाले, अरे सख्या, तुला पाहायचे आहे का, ते काय आहे असे म्हणून त्यांनी गोटी टाकली. तक्षणी गोटी ब्रह्मांडरूप होऊन तिचा स्फोट झाला. ब्रह्मांडाचे अधिक व्यापक दर्शन होऊ लागले. सहजलीलेने श्रीस्वामी देवांनी ते आपल्या बोटात ओढून घेतले. तेव्हा ती पुन्हा गोटीच दिसू लागली. ती भगवन्मूर्ती पुढे म्हणाली, आम्ही हे धरून आहोत तोपर्यंत आहे. आम्ही सोडले की सारे संपले. हा रोमांचकारी संवाद श्रीस्वामी महाराज व परमपूज्य मामासाहेब देशपांडे यांच्यामधील असून श्रीपाद सेवा मंडळ पुणे या संस्थेचे अध्वर्यू शिरीषदादा कवडे यांच्याबरोबरील चर्चेवेळी समजला. मामासाहेबांची परंपरा श्री स्वामीदेव व थोरले स्वामी महाराज वासुदेवानंद सरस्वती अशी आहे. मामांचे पट्टशिष्य असलेल्या दादांकडून श्रीस्वामींच्या ब्रह्मांडनायक बिरुदाविषयी जशी स्पष्टता होते, तशाच स्वरूपाचा एक वेगळा अनुभव श्रीस्वामींच्या मुंबापुरी गादीचे मुख्याधिकारी हरिभाऊ तावडे तथा श्रीस्वामी सुत महाराज यांनी लिहून ठेवला आहे. श्रीस्वामी सुतांनी लिहिलेल्या श्रीस्वामी समर्थ जन्मकांड प्रकरणात स्पष्ट उल्लेख आहे की हस्तिनापूर नजीक भगवंताचा परमभक्त विजयसिंग हा गोटीला भगवंत मानून खेळ करीत आहे. विजयसिंगे ही गोटी वटवृक्ष छायेस गोमटी, भगवंत मानोनिया जगजेठी, मांडोनिया खेळतसे, नाव घेऊनी भगवंताचे, गोटी आहे कौतुक त्याचे, असा तो खेळताना काय करत आहे पहा. एकटाच बोले आपसांत, म्हणे देवबापा खेळ वेगी 1-9. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या हातातील गोटी दुर्मिळ व अप्राप्य दर्शन. स्वामी समर्थांचे हातातील गोटी. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या हातातील गोटी इंद्रनील मणी व चरण पादुका बेळगाव येथील उपलब्ध आहेत. हा इंद्रनील मणी बेळगाव येथील सद्गुरू किरण स्वामी यांच्याकडे आहे. पत्ता श्री स्वामी समर्थ मनमंदिर, सद्गुरू किरण स्वामी नायडू, 962 मेणसे गल्ली, बेळगाव, कर्नाटक. राज्य असे म्हणत तो स्वतःचा आणि भगवंताचा असे दोन्ही डाव स्वतः खेळत होता. अशा प्रकारे भगवत स्वरूपात नित्यमग्न असलेल्या 8 वर्षांच्या विजयसिंगाच्या निमित्ताने भगवान श्री गणेशांच्या साक्षीने श्रीस्वामी समर्थ प्रगटले. श्रीस्वामी आपल्या भक्तासोबत खेळण्याची लीला दाखविताना त्या वडाखाली एक श्री गणेश मंदिर असून त्या मोर्याचे नाव श्रीवक्रतुंड होते. विशेष म्हणजे श्रीस्वामीदेवांच्या या अद्भुत लीलेचे कौतुक करीत श्रीवक्रतुंड मोर्या मोठमोठ्याने हास्य करीत आपल्या देवळातून चालत बाहेर आले. या खेळात रामसिंग, हरिसिंग हे 2 भक्तगणही आहेत. हे हरिसिंग पुढे श्रीस्वामीरायांचे सूत म्हणून गणले गेले. कर्मधर्मसंयोगाने या नव्या जन्मातही त्यांचे नाव हरिभाऊ असेच होते. या सर्वांच्या खेळावेळी जी मौज घडली त्याचे अवलोकन करता श्रीस्वामी समर्थ स्वरूपाच्या एका वेगळ्याच दर्शनाने आपण भारावून जाल. या वर्णनाच्या आरंभी श्रीस्वामी सुत म्हणतात, दत्त माझा अवतरला, दीन भक्ताच्या काजाला, चला मग थोडा स्वामींचा जप करूया. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ.